आम्ही पंढरपूरपर्यंत गेलो होतो आणि तेव्हा जो अनुभव आला तर तो खरं म्हणजे काही गोष्टी अनुभवल्याशिवाय समजत नाही. आदरणीय MD दिलीप स्वामी साहेबांनी हा इथे आयोजित केला. ज्याप्रमाणे पुन्हा पाऊस आला की नाही आणि सगळ्या या अडचणीमध्ये हे सगळे दिवस जात असतात, त्याच्यामध्ये जसा त्या वारीनी बदल असतो तसाच आपल्या कर्मचाऱ्यांच्या रुटीन आयुष्यामध्ये असे जर काही कार्यक्रम झाले तर त्यामध्ये सुद्धा बदल होतात. एक विरंगुळा असतो आणि माणसाच्या जीवनामध्ये हास्य, विनोद, गायन, खेळ, करमणूक हे असलंच पाहिजे जे त्याची एनर्जी वाढवते, त्याला जगण्याची दुप्पट आशा देते. पंढरीच्या वारीला तिथे विठोबाच्या पायाशी जेव्हा ही सगळी मंडळी नतमस्तक होते तर त्याच्या संसारातील अडीअडचणी, आयुष्यातील सगळी जळमट डोक्यावरचे दूर होतात आणि ते दूर होऊन तो नवीन एनर्जीने पुन्हा आपल्या आयुष्याला, कामाला सुरुवात करतो. आणि म्हणून हे सगळं घडलं पाहिजे. एक अतिशय चांगला कार्यक्रम आपल्या महावीरमध्ये पहिल्यांदाच आयोजित होतोय, असे कार्यक्रम झाले पाहिजे. हा एक चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल महावीर परिवाराच्या वतीने साहेब आपले आम्ही कौतुक करतो, आभार मानतो. आपला विठ्ठल, त्याचा रंग आणि या काळोखाचा रंग एकच की रे, मग त्याला घ्यायचं का तुला? या संस्कारात अशा मुलांना खरं आवाज आहे. फक्त अकोल्यात नाही, विदर्भात नव्हे, महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या गायकीचा डंक आहे. ठरवलेलं आहे, भक्तीची पेरणी केल्याशिवाय समृद्धी आपल्याला मिळत नाही आणि आपण समृद्धीची कापणी करू शकत नाही. आणि आज या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण जाऊ शकलो नाही. पंढरपूरला गेल्याचा आनंद आपल्याला इथे बसून मिळावं म्हणून या कार्यक्रमाचं प्रायोजन आहे. दिंड्या चालल्या की धुऱ्यावर येऊन थांबायचे आणि वारकऱ्यांना नमस्कार. गुण आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या भक्ती रसांचा कार्यक्रम, भक्ती रंगाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलाय आणि आपण भक्तीची पेरणी या ठिकाणी करतोय, जेणेकरून तुमच्या आमच्या जीवनामध्ये समृद्धी यावी आणि ते समृद्धी मी पंढरपूरला 3 वर्ष काम करायला मिळालं. नंतर संभाजीनगरला मी 2.5 वर्ष होतो आणि पैठणची नाथषष्ठी मला करण्याचा योग त्या ठिकाणी आला आणि तिथं सुद्धा मी वारकऱ्यासारखं काम केलं, नवीन प्रथा पाडल्या. कानडा शब्दाचा अर्थ असा आहे की कुणालाही न उमजलेला, कुणालाही न समजलेला, त्याचा अंत आणि पार न समजलेला जर ईश्वर कुठला असेल तर तो पंढरीचा विठोबा आहे, म्हणून त्याला कानडा म्हणतात. काही तज्ञांचं असं म्हणणं आहे की तू माऊली जगाची विठ्ठला सांगू श्रीरंगा काय तुझी माया
विठ्ठला माय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची घराची सेवा केलीस तू आई घराची सेवा केलीस तू आई कस पांग फेडू कस उतराई जगी तोड नाही तुझा उपकार जगी तोड नाही ओवाळी जीव माझे सावळे विहारी विठ्ठला माय बाबा जन्मभरी पूजा तुझा पापाची विठ्ठला माऊली पांडुरंग पांडुरंग विठू माऊली पांडुरंग पांडुरंग विठू माऊली पांडुरंग साठी मी मुद्दाम हे गीत मला येत नसतानाही मी या ठिकाणी म्हटलं त्या आईच्या स्मरणार्थ मी आईला या निमित्तानं श्रद्धांजली अर्पण करतो. आणि विठू माऊली जगामध्ये फक्त दोनच पुरुषाला आपण माऊली म्हणतो, एक विठ्ठलाला आणि दुसरं ज्ञानेश्वराला. जगामध्ये हे दोनच व्यक्ती असे आहेत की सातत्यानं जगाच्या कल्याणाचा विचार केलेला आहे. पसायदान जर आपण मन लावून वाचलं, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. आपण जर आपल्याला कोणी काही माग म्हणलं की आपण लगेच स्वतःला काय काय मागतो, पण ज्ञानेश्वरांनी मात्र जे काही मागितलं ते जगासाठी मागितलं. आणि म्हणून पसायदान भारतात नाही तर जगात प्रसिद्ध आहे की ह्या संतांनी जे पूर्ण
होते आनंदी दुर्जन हो माझे माहेर पंढरी आहे मी मध्ये आहे मी एका जनार्दनी शरण हे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे मी मध्ये झाले करा माझा कापुरी सारा वसावारीचा घेतला बाबला आहा वाळवंटी तुझ्या नाव घोषाने गायते माऊली 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 भावना जीव ध्याना तुला बाबला वाहना तुझ्या चरणात भावनाने करा हो भिडे आज म्हणती ध्वजा वैष्णवन तुझी पंढरी तुझे नाद कोरी तुझे रूप ध्यान जीवाला तुझे नादानी गळाचे तुझे निमेची निघाली